एकनाथ शिंदेंची ठाकरे सेनेच्या 8 खासदारांसोबत कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ। शिंदे सेनेमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावावरती सही केल्याचा दावा, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांकडून बैठकीचा इन्कार। उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अरविंद सावंत यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीचा कडाडून निषेध आणि इन्कार केला। ठाकरेंना सोडून जाणार नाही अशी पत्रकारांनाच दिली लेखी हमी। शिंदे पुत्रांनी फेटाळलं ठाकरेंसोबतच्या बैठकीचं वृत्त, बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी असं शिंदेंचं स्पष्टीकरण। 1-1.5 वर्षांपासून अफवा पसरवल्या जात आहेत असाही आरोप। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला बोलावलं तर जरूर जाणार, सुप्रिया सुळेंनी दाखवली तयारी, शेवटी रिश्ते मायने रखते हैं अशी ही प्रतिक्रिया। पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा, असाही सुळेंचा सल्ला। लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यासाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे। नाशिकमधल्या कंपनीत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजयुमोचं आंदोलन। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत कंपनीत, भाजप पदाधिकारी आणि कंपनी प्रशासनासोबत चर्चा होणार। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। शिर्डी जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये आरोपी जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा। शर्मांच्या दिल्लीमधल्या घराच्या आगीवेळी सापडली होती बेहिशेबी रक्कम। वर्मांविरोधात महाभियोग चालवला जाण्याची शक्यता। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। नितीश कुमार पहिल्यांदाच राज्यसभेत। बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।